इनगाव संघाचा आघाडीचा गोलंदाज आणि चांगली कामगिरी सातत्याने आपल्या संघासाठी दाखवतोय आणि तो जो यश आता मात्र गोलंदाजी मार्कवर फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. जांताराचा शीळ संघाचे कप्तान भूषण. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय प्रशांत रोने. लेट्स स्टार्ट द गेम. पहिला चेंडू, पुटो चेंडू बिरकावून दिलाय. आता मात्र पाहूया काय होतंय ते. मात्र या ठिकाणी थर्ड अंपायरकडे पुन्हा एकदा हा निर्णय. पुन्हा एकदा थर्ड अंपायरकडे हा डिसिजन पेंडिंग. डिसिजन रिव्ह्यू होतोय. थर्ड अंपायर पहिल्या चेंडूवर थरार बघायला मिळाला आपल्याला. काय सांगशील हरेश? आणि दरम्यान फेअर डिलिव्हरी आणि गडीबाद. बघा चांगला फटका मारला होता भूषणने, परंतु त्या ठिकाणी पॉवर प्ले असून सुद्धा बाउंड्रीवर झेलबाद होतोय भूषण पहिल्या चेंडूवर. आता काहीसं गणित बदलताना दिसतंय. निश्चितच परेश इथे मात्र भूषण स्वस्तात माघारी परततोय. पहिला चेंडू होता, फुलटोच चेंडू भेटला होता आणि उंचावरून मारण्याचा मोह आवडता आलेला नाहीये आणि पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात इथे मात्र भूषण बाद होतोय. आणि नवीन येणारे धडाकेबाज फलंदाज प्रज्योत, ते मात्र अपेक्षा प्रज्योत कडून असणार आहेत. नक्कीच बघा, क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. मागच्या सामन्यामध्ये भूषण आणि प्रशांत अभेद्य अशी जोडी. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर गणित 180 डिग्रीजमध्ये फिरताना दिसते. आणि दरम्यान प्रज्योत ऑन स्ट्राईक, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा टिप मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1-1. निश्चितच 2 चेंडू नंतर धावसंख्या वाढतीये. 1 धाव धावफलकावरती आपण पाहतोय. आता मात्र ऑन स्ट्राईक बॅट्समन आपण पाहतोय प्रशांतला. यश सातत्याने चांगली गोलंदाजी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र उंचावरून मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. तोपर्यंत 2 धावा. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दरम्यान गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 1-3. 3 चेंडू नंतर. तीन चेंडू 1-3. डावखुरा गोलंदाज ओव्हर द विकेट. यश. आणि इथे मात्र सुंदर चेंडू, अपील, जोरदार अपील होताना. यावेळी स्कॉट बिहाइंडचा अपील केल्या आणि 2 अंपायर या ठिकाणी सल्ला मसलत करताना. आणि या ठिकाणी फेटाळून लावलं अपील. दरम्यान सुरेख असा चेंडू होता, बीट झाला प्रशांत. धावसंख्या 1-3. 4 चेंडू नंतर. बघा 3 षटकांचा हा सामना. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू उंचावर मारायचा प्रयत्न. बघूया काय घडतंय. दरम्यान चेंडू बघा सुरेख असं क्षेत्ररक्षण. दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 1-5. 5 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा फटका नीट कनेक्ट झाला नव्हता. आणि बघा नक्कीच प्रयत्न केले जातात मोठ्या फटक्यांचे, परंतु काहीच गुड फिल्डिंग इनगाव संघाकडून. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. आता पुन्हा एकदा प्रशांत, ते मात्र खेळून काढतोय. 1 धाव जरूर मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र बघा नक्कीच दुसऱ्या फेरीतील सामना हा फील होतोय अशा फिल्डिंगमुळे.
जबाबदारीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी इनगाव संघाकडून आणि दरम्यान शिळ संघ 1 बाद 6 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 6. निश्चितच पॉवर प्लेचं काय सुंदर षटक हातललं आहे. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. इथून मात्र आता मात्र बघा फील्ड रिस्ट्रिक्शन कमी झाल्यामुळे आता थोडंसं काही मोठ्या फटक्यांना रिस्क जास्त वाटू शकते, परंतु पुन्हा एकदा आता शिळ संघाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता. 12 चेंडू या इनिंग मधील शेष. निश्चितच या 12 चेंडूमध्ये किती धावा अर्जित केल्या जातात त्यावर या सामन्याचं भवितव्य असणार आहे. परेश, किती रंग रन मारू शकतात आता या 2 ओव्हरमध्ये, तुझा अंदाज? नक्कीच मागच्या सामन्यात आपण पाहिलं की 28 टू विन असताना काराव संघाने सहजरित्या ते आव्हान 3 षटकांमध्ये पार केलं होतं. तर शिवसंघाला इथे कमीत कमी 40 धावा 3 षटकांमध्ये उभ्या कराव्या लागतील, म्हणजे आणखीन 34 धावा 2 षटकांमध्ये. स्लोवर आमचा चेंडू यावेळेस बघा चेंडूला तेवढा वेग नसल्यामुळे सहजरित्या यावेळेस पुन्हा एकदा 2 धावा. बघा प्रशांतच्या प्रयत्नाने इथे कुठेतरी यश येताना दिसत नाहीये मोठ्या फटक्यांमध्ये. 2-2 सिंगल डबल्स. निश्चितच प्रयत्न करतोय परंतु यश येत नाहीये. ते मात्र स्लोवरून डिलिव्हरी होती, संधी होती परंतु लेट कनेक्ट झाला आणि स्लो असल्यामुळे काहीसा चौकार वाचला. इथे मात्र भिरकावून दिलाय. आता मात्र दाखवतोय आपल्या बॅटची ताकद. बिग हिट षटकार. षटकारांचा बादशाह पुन्हा एकदा फॉर्म मध्ये. बिग हिट षटकार. यावेळेस धावसंख्या 1 बाद 14 पहिला षटकार. पहिली हायलाइट या इनिंग मधली. आता बघूया आपण. निश्चितच पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आलाय षटकार आणि इथून मात्र गोलंदाजावर दबाव वाढलाय. आता मात्र 14 धावा धावफलकावरती. गोलंदाज किरण बघा प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदलतंय. पुन्हा एकदा स्लोअर आर्म. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. बॅक टू बॅक बिग हिट षटकार. निश्चितच आता मात्र धावसंख्या वाढताना दिसते. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतो आणि 2 चेंडूमध्ये 12 धावा अर्जित केल्या जातात. धावसंख्या वाढते. 20 धावा धावफलकावरती. 1 बाद 20. बघा 2 चेंडूमध्ये 2 षटकार. पुन्हा एकदा आता आपण बघूया पुढील चेंडू. आणि यावेळेस मात्र थोडस गतीमध्ये परिवर्तन आणि दरम्यान 1 धाव शोधायचा प्रयत्न आणि 1 धाव पूर्ण केली जातीये. एकवीस धावा धावफलकावरती. इथे मात्र रिस्की रन रन चोरून घेतलाय अक्षरशः. संधी होती फलंदाज बाद होण्याची परंतु नक्कीच बघा अंतिम 8 चेंडू शिल्लक असताना प्रज्योत ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवेत चेंडू, परंतु त्याचा अंतर कमी. बघूया काय घडते मैदानात. आणि यावेळेस प्रज्योतला माघारी परतावं लागते. बिग हिट होता परंतु तेवढी ताकद आणि टेक्निक टायमिंग न जमल्यामुळे त्या ठिकाणी प्रज्योत बॅक टू द पवेलियन. निश्चितच प्रज्योत कडून अपेक्षा होती परंतु फटकाच फसला आणि ते मात्र प्रज्योत स्वस्तात माघारी परततोय.
यावेळेस प्रज्वलची जागा घेतोय हितेश. मग काहीशी पडझड शिळ संघामध्ये फलंदाजीची पाहायला मिळते. दरम्यान एका बाजूने स्ट्राईक धरून ठेवलेला प्रशांतचा प्रयत्न असेल, जास्तीत जास्त वेळ तो स्ट्राईकवर असेल. यावेळेस बघा यष्टीचितचं अपील केलंय थर्ड अंपायरकडे. पुन्हा एकदा थर्ड अंपायरकडे हा डिसिजन रिव्ह्यू होतोय. दरम्यान फलंदाज सेफ. बघा चुरशीचा असा निर्णय होता, परंतु थर्ड अंपायरच्या डिसिजन रिव्ह्यू मध्ये फलंदाज सेफ. परंतु आता शिळ संघ काहीसा अनसेफ पोझिशन मध्ये. हरेश काय सांगशील? निश्चितच प्रशांतचे 2 षटकार आल्यानंतर वाटलं होतं आता स्कोर वाऱ्याच्या वेगाने वाढेल, परंतु त्यानंतर प्रज्वत बाद झाला आणि हितेश फलंदाजीसाठी आला, परंतु हितेशने सुद्धा निर्धाव चेंडू आलेला आहे. आता मात्र शेवटचे षटक. 21 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि येणारे 6 चेंडू किती धावांचं आव्हान ते मात्र ठेवतोय ते आता पाहावं लागणार आहे. शेवटचं षटक घेऊन येतोय जयेश. चांगली गोलंदाजी आहे जयेशची सुद्धा. काय सांगशील हरेश? शेवटच्या षटकामध्ये प्रशांत स्ट्राईकवर आहे. 21 धावा झाल्यात. किती धावा येणाऱ्या 6 चेंडूमध्ये शिळ संघ उभारू शकेल? काय अंदाज मानशील? निश्चितच इथून पुढे 40 धावांचं आव्हान तरी ठेवावं लागणार आहे आणि त्यासाठी 20 धावांची गरज असणार आहे आणि प्रशांतकडून तशीच अपेक्षा जाणताराच्या शिळ संघाची असणार आहे. बघूया. नक्कीच बघा गोलंदाजी मार्कवर जयेश पुन्हा एकदा डेथ ओव्हर घेऊन येतोय. यावेळेस मात्र फुलटॉसचा चेंडू होता, परंतु ग्राउंडला लगत जातोय आणि दरम्यान एकाच धावेवर समाधान मानावं लागेल प्रशांतला. पुन्हा एकदा हितेश ऑन स्ट्राईक. 5 चेंडू शिल्लक. धावसंख्या 2 बाद 22. बघा नक्कीच काहीतरी मोठ्या जादूची अपेक्षा आहे शिळ संघाला, जर का या टुर्नामेंटमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर. निश्चितच इथून आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि हितेश स्ट्राईकवर आहे. हितेशला आता इथून मात्र ताबडतोब फलंदाजी करावी लागणार आहे. पहिला चेंडू जरूर निर्धाव आला, परंतु आता मात्र चांगल्या फलंदाजीची अपेक्षा त्याच्याकडून सुद्धा असणार आहे आणि इथे मात्र भिरकावून दिलाय. बिग हिट षटकार. 5 हितेशची बॅट यावर्षी तळपते. मागच्या वर्षीपर्यंत हितेश थोडासा फॉर्म मध्ये नव्हता, परंतु यावर्षी त्याच्या बॅट मधून चांगल्या धावा येत आहेत आणि तशीच अपेक्षा ते दिसते आणि पहिल्याच चेंडूवर इथे मात्र षटकार दाखवतोय आपल्या बॅट मधून. नक्कीच बघा सर्वच फलंदाज तंबूमधूनच सेट होऊन ग्राउंडवर जात आहेत. पहिला चेंडू नक्कीच हितेश बीट झाला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर खणखणीत असा षटकार स्ट्रेट ड्राईव्हला हितेशने लगावला आणि सांघिक धावसंख्या 2 बाद 28. आता बघूया येणाऱ्या 4 चेंडूवर कसं गणित बदलते. नक्कीच एक 35 ते 40 धावसंख्या डोकेदुखी ठरेल इनगाव संघासाठी. दरम्यान पुढील चेंडू गुडलेनचा सुरेख असा चेंडू. यावेळेस मात्र 1 धाव चोरायचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा चुकीच्या थ्रोमुळे दुसरा धावेचा प्रयत्न आणि सेफली दुसरी धाव. या ठिकाणी 22च्या स्वरूपामध्ये 2 धावा. निश्चितच इथे मात्र 1 धाव होती, तिथे 2 धावा देऊन बसला संघ आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. आता मात्र 30 धावा झालेल्या. 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया येणारे 3 चेंडू किती धावांचं आव्हान ते मात्र सेट करेल. पुन्हा एकदा स्ट्राईक हितेशकडे. गुडल्यांचा चेंडू मोठा फटक्याची अपेक्षा होती, परंतु
पुन्हा एकदा निर्धाव आणि दरम्यान आपलं बलिदान देऊन प्रशांतला स्ट्राईक देतोय हितेश. आणि आता आपण बघतोय तिसरा गडी बाद. धावसंख्या 3 बाद 30. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि मैदानावर जातोय MS धोनी स्टाईल अमोल यष्टीरक्षक. निश्चितच इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात हितेश कडून निर्धाव चेंडू आला आणि स्ट्राईक प्रशांतला दिली आहे. तीस धावा धावफलकावरती. इथून मात्र अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. दोन चेंडू प्रशांत ऑन स्ट्राईक. आणि पुन्हा एकदा गुडल्यांचा चेंडू होता डीप स्क्वेअर लेगला. दरम्यान एक धाव. एकाच धावेत समाधान मानावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांना वंचित राहतोय शिवसंघ. आणि दरम्यान अंतिम चेंडूवर आता स्ट्राईक असेल ती अमोल बनोटे. निश्चितच 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही शेवटचा चेंडू आहे आणि इथे मात्र षटकाराची अपेक्षा नक्कीच असणार आहे. आणि जर हा षटकार आला तर चांगला स्कोर इथे उभारू शकतो शिवसंघ. परंतु इथून जर धावा कमी आल्या, इथे मात्र पूर्णपणे बीट होतात फलंदाज अमोल. आणि एक धावच मात्र इथे प्राप्त केली जाईल आणि फक्त 32 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 32. इनगाव संघाला जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता येणाऱ्या 3 षटकांमध्ये. आणि नक्कीच हरेश आता भूषण समोर आव्हान असेल ते चांगल्या गोलंदाजीचं. कारण की काहीच एक लोअर मीडियम टू लोअर एक टोटल उभी केली आहे शिवसंघाने. नक्कीच 35 ते 40 धावांची अपेक्षा होती, परंतु आता 33 धावा हव्या असतील 11च्या सरासरीने. आणि या मैदानावर 11 धावा या काही कठीण नाही आहेत. काय सांगशील कशा पद्धतीचं एक व्यूहरचना आता शिवसंघाकडे असेल गोलंदाजीसाठी? निश्चितच आता इथून पुढे मात्र शिवसंघाच्या गोलंदाजांना जास्तीत जास्त चेंडू निर्धाव टाकावे लागणार आहेत. जर निर्धाव चेंडू आले आणि तसा दबाव वाढत गेला फलंदाजावर तर मात्र इथे सामना जिंकण्याची जरूर शक्यता आहे. लो स्कोअरचा सामना आहे. 33 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता. नक्कीच बघा, लो स्कोअर सामन्याचं सौंदर्य काही वेगळंच असतं. जर का पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने काही कमाल दाखवली आणि एक मला वाटतं 5 ते 6च्या दरम्यान पहिलं षटक ठेवलं आणि एखाद 2 विकेट जर का मिळाल्या तर नक्कीच पुढचे 2 षटकं शिळी संघासाठी हे किफायतशीर असतील. परंतु जर का इनगाव संघाने पहिल्याच षटकामध्ये मला वाटते 10 ते 15 12-15 रन काढले तर मात्र सामना एका साईडला झुकेल. बघूया, मला वाटतं विन प्रेडिक्शन 50-50 म्हणता येईल किंवा 60-40 म्हणता येईल. 60 इनगावच्या साईडने. निश्चितच 60-40 जरूर म्हणता येईल. इनगाव संघाकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत आणि इथून मात्र गोलंदाज शिवसंघाचे सुद्धा चांगले गोलंदाज आहे. इथून पुढे संधी दोन्ही साईडनी आहे. दरम्यान आपण बघतोय चालू सामना शीळ विपक्ष सिद्धिविनायक इनगाव. सिद्धिविनायक इनगाव संघाला जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये 33 धावांची आवश्यकता. सागर आणि शंकर मैदानावर सलामीचे फलंदाज. आणि गोलंदाजी मार्कवर आता बघूया कोण सलामीची गोलंदाजी करेल. परंतु 11ची सरासरी डिफेंड करत असताना पहिलं षटक मला वाटते निर्णायक असेल. पहिल्या षटकाच्या नंतर एक बऱ्यापैकी क्लॅरिटी आपल्याला होपफुली आली असेल. निश्चितच परेश, इथे मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक कशा प्रकारे हाताळतोय
त्यावर या सामन्याचं भवितव्य असणार आहे. जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा कमी आल्या तर मात्र सामना कठीण होऊ शकतो इनगाव संघासाठी. नक्कीच त्याप्रमाणे शिवसंघाला क्षेत्ररक्षण सुद्धा अतिशय चोख बजावावं लागेल, कारण की एक धाव सुद्धा आता त्यांच्यासाठी मोलाची आहे. त्यामुळे बघूया कशा प्रकारची फिल्डिंग. आणि पॉवर प्लेमध्ये आपण सर्कलच्या बाहेर बघतोय हितेश आणि समाधान व उंच झेल घेण्यामध्ये माहीर असलेला. आणि हितेश नेहमीच आपण बघतो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करत असतो, लॉंग ऑनला पॉवर प्लेमध्ये. त्यामुळे बघा जो फॉर्म्युला सक्सेस झालेला आहे त्याच फॉर्म्युलासोबत भूषण या सामन्यामध्ये सुद्धा उतरतोय. सलामीचं षटक घेऊन येतोय कॅप्टन भूषण. निश्चितच पहिला चेंडू फुटोचा चेंडू होता, खेळून काढतोय, चांगलं बघा. क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण पहिल्या चेंडूवर. बघा एक धाव. शिवसंघ ऍक्टिव्ह. दरम्यान इनगाव संघ काहीशी सावध सुरुवात. यावेळेस आपण बघतोय पुन्हा एकदा लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन इनगाव संघाकडून आणि थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये डोकेदुखी. पुन्हा एकदा भूषण दुसरा चेंडू घेऊन बिनबाद एक. फलंदाजी मार्कवर सागर. इथे मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न होतोय. पिंटू मसे चेंडू खाली, कोणतीच चूक करत नाही. सालाबाद प्रमाणे त्यांच्या सुरक्षित दस्तावेजमध्ये हा चेंडू सुरक्षित. पहिला गडी बाद. ते मात्र काय सुंदर झेल घेतलाय. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा एक झेल त्यांच्याकडे आला होता आणि त्यांनी तो यशस्वीरित्या झेल घेतला होता. आणि या मॅच मध्ये सुद्धा चांगला झेल पिंटू मसे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बघा नेहमीच आपण पिंटू मसे यांना सर्कलच्या आतमध्ये सुंदर असे झेल घेताना बघत असतो. आणि किती निर्णायक झेल आहे हा. सलामीचा फलंदाज त्या ठिकाणी तंबूमध्ये परततोय आणि धावसंख्या एक बाद एक. दोन चेंडू नंतर. निश्चितच आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेलेत, एक धाव आतापर्यंत खर्च केली गेली आणि एक विकेट प्राप्त केला झाला. आता मात्र नवीन येणारे फलंदाज रोहन आणि शंकर अनुभवी खेळाडू. 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इनगाव संघ काहीशी सावध सुरुवात करताना दिसतोय. निश्चितच परेश मोठं आव्हान नाही आणि स्लो सुरुवात, सावध सुरुवात करताना दिसतोय इनगाव संघ. मात्र पुढचा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू हवे ते पाहूया झेल होईल का. इथे मात्र झेल सोडला जातोय. काय सुंदर प्रयत्न होता. नक्कीच बघा दूरवरून रनअप घेतला होता झेल घेण्यासाठी, परंतु थोडासा त्या ठिकाणी वन बाउन्स होतोय चेंडू हातामध्ये आणि थोडासा झेल चुकतोय. दरम्यान मैदानावर आपण पाहिल्या 2 धावा. धावसंख्या एक बाद 3. 3 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा भूषण टू रोहन. ते मात्र कट लागतोय, फलंदाज होतोय बाद आणि मोठी विकेट इथे मात्र प्राप्त केली जाते. पुन्हा एकदा अमोलचा कॉट बिहाइंड. अमोलच्या दस्तावेजामध्ये चेंडू सुरक्षित आणि दुसरा झटका, दुसरा गडी बाद इनगाव संघाचा. शंकर मात्र एका ठिकाणी नॉन स्ट्रायकर एंडला आणि स्ट्रायकिंग एंडवरून खेळाडूंची, फलंदाजांची आपण या ठिकाणी फॉल ऑफ विकेट बघतोय. निश्चितच परेश इथे मात्र रोहन बाद होतोय आणि त्याची जागा घेतोय अनिल. आता मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले, 2 विकेट प्राप्त केले, 3 रन्स. ते मात्र धावपलकावरती आपण पाहतोय चांगले षटक म्हणावं लागेल त्या मानाने. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेले आहेत. नक्कीच बघा एका छोट्या धावसंख्येचा डिफेन्स करत असताना सुंदर असं कप्तानी खेळी दाखवतोय भूषण. फलंदाजीमध्ये काहीसं अपयश या मॅचमध्ये म्हणावं लागेल. पहिला चेंडू सुंदर भिरकावला होता, परंतु सीमारेषेवर झेलबाद झाला भूषण. दरम्यान गोलंदाजीमध्ये आपलं वर्चस्व दाखवताना
आणि थोडासा या ठिकाणी रनअपमध्ये चूक करतोय. दरम्यान धावसंख्या 4 चेंडू नंतर 2 बाद 3. पुन्हा एकदा भूषण तो अनिल, ते मात्र बिरकावून दिलाय. कुठलीही संधी नाहीये क्षेत्ररक्षकाकडे. हा जातोय सीमा रेषे पलीकडे. षटकार. बघा फुल लेनचा चेंडू होता, अचूक वेध घेतला फलंदाजाने आणि हा बघतोय सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह, लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह, षटकार. 4 चेंडू चांगले फेकल्यानंतर इथे मात्र षटकार येतोय. दरम्यान पुन्हा एकदा आपण क्षेत्ररक्षकांचं कमबॅक बघतोय. सुंदर फिल्डिंग आपण विकेटच्या मागे सुद्धा बघतोय. सुंदर फिल्डिंग, एकही चूक मला वाटतं विकेटच्या मागे आतापर्यंत नवीन कोणत्याही खेळाडूंनी केलेली नाहीये. त्याचं नक्कीच कौतुक करावं लागेल. निश्चितच अतुल आणि साहिलच्या माध्यमातून मागच्या साईडला अतिशय चांगली क्षेत्ररक्षण केलं जातंय. दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका सिक्सरमुळे धावसंख्या 2 बाद 10. 2 बाद 10. येणाऱ्या 12 चेंडूवर 23 धावांची आवश्यकता. अजूनही आपल्याला म्हणता येईल प्रत्येक चेंडूवर जवळपास 2 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 23 धावा. परंतु 2 मोठे फटके या सामन्याला पूर्णपणे झुकवू शकतात इनगावच्या बाजूने असं मला वाटतं. त्याचप्रमाणे आता बघूया गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय सचिन. पुन्हा एकदा बघा सेम फॉर्म्युला, ट्रायल अँड टेस्टेड. कुठल्याही नवीन एक्सपेरिमेंट व्हेरिएशन नाहीये शिळी संघाकडून. निश्चितच इथे मात्र सचिनवर जबाबदारी सोपवली आणि चांगली गोलंदाजी करते सातत्याने सचिन शिळसंघासाठी. आणि आजही नक्कीच, तशीच अपेक्षा त्यांच्याकडून ठेवूया. आता आपण बघतोय क्षेत्ररक्षण लांबवलं गेलंय पॉवर प्ले संपल्यामुळे. त्यामुळे आता मात्र 5 खेळाडू सर्कल बाहेर असतील आणि थोडंसं आता या ठिकाणी खेळाडूला गॅप शोधावी लागेल. दरम्यान बघतोय सचिन ओव्हर द विकेट. यावेळेस आपण बघतोय पुन्हा एकदा मोठा फटकाचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरमध्ये. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरा धावाचा प्रयत्न दरम्यान एसटी रक्षकाकडे बॉल जायच्या आधी त्या ठिकाणी फलंदाज सेफ बॅक टू द क्रीज. 2 धावा. निश्चितच या 2 धावेच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. ते मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कनेक्ट चांगला झाला नाही आणि ते मात्र 2 धावा प्राप्त केल्या. नक्कीच बघा अजूनही मी म्हणेन विन प्रेडिक्शन 60-40 इनगावच्या बाजूने 60%, कारण की अजूनही त्यांच्याकडे चांगली बॅटिंग लाईनअप आणि थोडं आता 11 चेंडूमध्ये 21 धावा. पुन्हा एकदा सचिन. ते मात्र चांगला चेंडू. संधी नाहीये क्षेत्ररक्षण फलंदाजाकडे. एकच धाव सुंदर. इथे मात्र प्राप्त केली जाईल. स्ट्राईक रोटेट केली आहे. 1 धाव. आता मात्र 10 बॉल 20 रन टू विन. 10 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेज इनगाव संघ. 10 चेंडू 20 धावा. निश्चितच येणारे 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. इथून मात्र सामना रोमहर्षक वलनावर येताना दिसतोय. इथून जर डॉट बॉल आणि निर्धाव चेंडू आले तर मात्र सामना शिळसंघाकडे झुकू शकतो, परंतु इथे जर मोठे फटके आले तर मात्र सामना निश्चितच इनगाव संघाच्या बाजूने जाणार. नक्कीच बघा फलंदाजी मार्कवर शंकर. डावखुरा फलंदाज आणि शंकर विल फेस सचिन. गुडल्यांचा चेंडू अतिशय सुरेख. कॉट बँडचं अपील केलं होतं परंतु अपील फेटाळून लावलंय. दरम्यान अतिशय सुरेख निर्धाव चेंडू. बघा हरेश, या पॉइंटवर निर्धाव चेंडू म्हणजे नक्कीच एक मोठी गोष्ट आहे. निश्चितच परेश, इथे मात्र ज्या पद्धतीने निर्धाव चेंडू वाढतील तसा दबाव वाढत जाईल फलंदाजांवर. बघा 9 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता इनगाव संघाला. कंपल्सरी चेज. 9 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा सचिन टू शंकर. यावेळेस मात्र आउटसाइड वाईड लाईन. अतिरिक्त धाव. स्क्वेअर चेंडू. थोडासा मला वाटतं फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. निश्चितच इथे मात्र थोडीशी दिशा भरकटतोय आणि स्क्वेअर चेंडू येतोय. अतिरिक्त धाव. नक्कीच बघा एक लेग साईड स्ट्रॉंग असते फलंदाजाची, त्यामुळे एक वाईट साईडला
ऑफ साईडला चेंडू ठेवायचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान थोडंसं लाईनमध्ये चुकी होते आणि चेंडू जातोय वाईड लाईनच्या बाहेर. अतिरिक्त धाव. बघा प्रत्येक चेंडू गणित क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. निश्चितच इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पुन्हा एकदा सचिन टू शंकर, लेफ्ट हँडेड बॅट्समन. इथे मात्र चांगला चेंडू होता. आठ चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. आता हरेश मला वाटतं काहीसं समीकरण शिळ संघाच्या बाजूने आहे, कारण की आता फक्त 8 चेंडू बाकी आहेत आणि 18 धावा. आणि थोडंसं मोठ्या फटक्यांपासून इनगाव संघ वंचित आहे असं दिसतंय. निश्चितच परेश, परंतु इथून मात्र जर मोठे फटके आले तर सामन्याला कलाटणी मिळायला वेळ लागणार नाहीये. परंतु जर अशीच गोलंदाजी ठेवली तर मात्र बॉल गणिक सामना कठीण होत जाणार आहे इनगाव संघासाठी. पुन्हा एकदा सचिन आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. लॉंग रन अप. पुन्हा एकदा तेज तरार गोलंदाजी. इथे मात्र मोठी चूक करतोय गोलंदाज. नो चेंडू आणि चौकार. ते मात्र 5 धावा गिफ्ट दिल्या जात आहेत. काय चूक झाली पहा प्रदेश. नो चेंडू आणि अतिरिक्त 4 धावा, अशा 5 धावा. आणि पंच यापुढील चेंडू फ्री हिट. यापुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. बघा ना, दसरा ना दिवाळी, आता कोणतं गिफ्ट दिलंय. इथे मात्र मोठी चूक करून दिसतोय. पा आधीच दुष्काळ, त्यात व्यायाने धाडलं घोडा, अशी परिस्थिती झालेली आहे. इथे 5 धावा गिफ्ट देऊन टाकलेले आहेत. आधीच फक्त 33 धावांचं आव्हान होतं आणि त्यात या 5 धावा म्हणजे फार मोठं गिफ्ट आहे. फ्री हिट इनगाव संघासाठी. 8 बॉल 13. बघा सुंदर कमबॅक सचिनचा. यावेळेस एक धाव पूर्ण केली जाते. दुसरा धावाचा प्रयत्न. त्या ठिकाणी आपण पंचांकडे जाऊया. थर्ड अंपायरकडे पुन्हा एकदा हा डिसिजन रिव्ह्यू केलेला पंचांनी. बघा 80-30च्या सामन्यामध्ये पंच सुद्धा थोडंसं मोर कॉन्शियस. बरोबर आहे. इथे यूट्यूबची सवलत उपलब्ध आहे, त्यासाठी चेक केलं जातंय. बघा या ठिकाणी नॉट आउट. बेल्स आधीच पडल्या होत्या बॉल हातामध्ये यायच्या आधी, त्यामुळे या ठिकाणी फलंदाज तोवर सेफली क्रीजमध्ये. याचा अर्थ हरेश 2 धावा. निश्चितच इथे मात्र विकेट गेली, संधी होती विकेटची, परंतु पहिल्यांदाच बेल्स पाडल्या गेल्या हाताने आणि नंतर चेंडू लावला गेला, त्यामुळे इथे मात्र 7 बॉल 11. इथे मात्र पुन्हा एकदा चूक होते क्षेत्ररक्षकाकडून. जिथे बाद होता तिथे 2 धावा गिफ्ट केल्या जात आहेत. 24 धावा धावफलकावरती. बघा तब्बल 11 धावा या षटकामध्ये आपण पाहिल्या. सुंदर षटक हाताळत होता, परंतु एक चेंडू हातातून निसटला आणि तो चौकार गेल्यानंतर बघा नो आणि मग फ्री हिट आणि मग थोडंसं सर्वच क्षेत्ररक्षक ढिलं पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान अजूनही संधी आहे शिळ संघाला. एका ओव्हरमध्ये 9 धावा नक्कीच डिफेंड केल्या जाऊ शकतात. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 9 धावा, इथून मात्र सामना रोमांचक वर्णावर. ती इथे मात्र जर कॅच झाली असती परेश तर मात्र ते मात्र समाधानकडून चूक झाली. जर तो झेल घेतला असता
तर निश्चितच 2 धावा वाचल्या असत्या आणि एक विकेट सुद्धा प्राप्त झाली असती शिळ संघाला आणि काहीसा दबाव वाढला असता इनगाव संघावर. नक्कीच बघा हरेश, हा टेनिस चेंडूवर आपण खेळत असताना ज्यावेळेला कॅच आपल्या हातामध्ये बसते, चेंडू बाउन्स व्हायची प्रोबॅबिलिटी जास्त असते. त्यामुळे थोडं हाताला एक मागे झोक देणं गरजेचं असतं जर का चेंडू सिक्युअरली घ्यायचा असेल तर. परंतु डायरेक्ट जर का हातावर चेंडू आदळला तर नक्कीच तो बाउन्स होत असतो, कारण टेनिसचा चेंडू आहे. त्याची थोडासा गल्लत होतीये समाधानकडून. निश्चितच परेश चांगला फलंदाज आहे, चांगला शतरक्षक आहे समाधान, परंतु थोडीशी चूक झाली त्याच्याकडून आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर तोच समाधान आपल्याला दिसतोय आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये आपली झालेली चूक भरून काढेल अशीच त्याच्याकडून अपेक्षा असणार आहे कर्णधाराची. इथून मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॅट्समन शंकरला. 6 बॉल 9. आता मात्र मला हा सामना 70-30 काहीसा इनगावच्या बाजूने. निश्चितच 70% इनगाव आणि 30% शिळ. बघूया. 6 बॉल 9. शंकर. पहिला चेंडू इथे मात्र बिरकावून दिलाय, चेंडू आहे ते संधी पुन्हा शतरक्षकडे आहे आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. पहिल्या चेंडूवर इथे मात्र मोठा झटका लागतोय. हितेश याने का सुंदर झेल घेतला, इथे मात्र शंकर बाद होतोय. नक्कीच बघा निर्णायक क्षणी हा झेल घेतलाय आणि नक्कीच कठीण असतं अशा टेन्शनमध्ये कॅच घेणं आणि हितेश कोणतीही चूक करत नाही बघा, म्हणून त्याला बाउंड्री लाईनवर. पाच चेंडूवर 9 धावा. सुंदर झेल पाहिला आपण हितेशचा आणि बघा प्रत्येक चेंडू गणिक आता सामना टर्न घेतोय आणि शंकर बॅक टू द पवेलियन. निश्चितच परेश इथे मात्र येणारे 5 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. आता मात्र फलंदाजी मार्कवर आला यश आणि यशला आपण पाहिलं होतं मागच्या मॅच मध्ये परेश, काय सुंदर फटकेबाजी दाखवली होती यशने. नक्कीच बघा विशेषतः पहिल्या चेंडूपासून मोठे फटके मारण्यामध्ये हे सर्वच खेळाडू सेट झालेले आहेत. निश्चितच किरकोळ शरीरयष्टी, परंतु चेंडू सीमारेषे पलीकडे धाडण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे आणि तोच फलंदाज. आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवर समाधान. पहिल्या चेंडूवर विकेट घेतलाय, कॉन्फिडन्स काहीचा वाढलेला दिसतोय, परंतु पुन्हा एकदा मॅच मध्येच वळूया. आता मात्र 10% इनगावचे कमी झालेत आणि 60-40 वर सामना आलेला आहे. नक्कीच 5 चेंडू 9 धावा आणि नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक यश. समाधान टू यश. सुंदर असा यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु दरम्यान एक धाव पूर्ण केली जाईल. पंकज त्या ठिकाणी सुरक्षित चेंडू हँडओव्हर करतोय समाधानकडे. आता मात्र 4 चेंडू 8 धावा. हरेश चुरशीचा असा सामना पाहायला मिळतोय. निश्चितच प्रत्येक खेळाडू गणिक इथे मात्र शतरक्षण चेंज केलं जात आहे. जर सुनील फलंदाजीला आला तर शतरक्षण चेंज, जर यश फलंदाजीला आला तर शतरक्षण चेंज. काय प्रयत्न करतायत आणि कोणाला प्रयत्नाला यश येतंय ते पाहावं लागणार आहे. इथून पुढे येणारे 4 चेंडू. 4 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेज. निश्चितच इथून येणारे 4 चेंडू आणि 8 धावा. सामना रोमांचक. ते मात्र दिशा भरकटतोय. स्वेर चेंडू, अतिरिक्त धाव आणि या 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 26 या आकड्यावरती. इथून पुढे येणारे 4 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. इथे मात्र पुढचा चेंडू भिरकावून दिलाय, परंतु संधी शतरक्षकडे आहे. पंकज चेंडू खाली आणि झेल सोडत नाहीये. अतिशय सुरेख असा झेल पंकज बनवटे. निर्णायक क्षणी बघा काय सुरेख असा झेल हितेश आणि पंकजच्या माध्यमातून बघितलंय. आणि बघा हा झेल जर का सोडला असता त्याचा फक्त
गडी बाद झाला नसता हे दुःख नव्हतं, तर 2 धावा खाली गेल्या असत्या, कारण ते तिकडे धावले होते. तर नक्कीच या झेलचं महत्त्व. आणि पंकज अतिशय टर्निंग पॉईंटला हा कॅच घेतलाय. वेल डन पंकज आणि हितेश. निश्चितच इथे मात्र मोठा फलंदाज बाद झालाय. जर सुनील इथे टिकला असता तर सुनीलकडे क्षमता होती. सॉरी, अनिल. काय सुंदर फटकेबाजी मागच्या मॅच मध्ये त्यांनी केली होती. इथून मात्र आज एक षटकार दाखवला या इनिंग मध्ये, परंतु इथे मात्र षटकार मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. आता येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. हरेश. निश्चितच आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अनुभवी फलंदाज रोशन. आणि रोशनला आमचा- आपण पाहिलं असेल तर काही वर्षापूर्वी रोशन इनगाव संघाची ओपनिंगला बॅटिंगला यायचा, परंतु आता काही कामानिमित्त खेळ कमी झाल्यामुळे तो जरा मागच्या नंबरवर खेळायला येतो, परंतु क्षमता त्याच्यामध्ये सुद्धा आहे इथून पुढे सामना जिंकून देण्याची. बघा विन प्रेडिक्शन मशीन आता बंद पडले. प्रत्येक चेंडू गणिक सामना दोन्ही बाजूने झुकताना दिसतोय. सध्या शेळ संघ आपली पकड मजबूत, परंतु तरी 3 चेंडूमध्ये 7 धावा, एक मोठा फटका आणि सामन्याचे चित्र पूर्ण पलटू शकतं. निश्चितच इथून पुढे जर एक मोठा फटका आला तर सामना पलटू शकतो, परंतु जर निर्धाव चेंडू आला तर मात्र सामना बदलू शकतो. पुन्हा एकदा समाधान. यावेळेस सुंदर असा यॉर्करचा प्रयत्न, दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. आणि बघा सुंदर क्षेत्ररक्षण, थ्रो अँड कलेक्शन. आणि आता येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. हा इथे मात्र आता दोन्ही बाजूने अतिशय उत्कंठ वाढलेली आहे. कोण सामना जिंकणार? येणारे 2 चेंडू आणि फक्त 6 धावा. येणारा चेंडू हा निर्णायक असेल. 2 चेंडू 6 धावा. निश्चितच इथे जर निर्धाव चेंडू आला तर 1 चेंडू 6 धावा, म्हणजे हा सामना अतिशय रोमांचक वळणावर आहे. आणि इथून जर मोठा फटका आला तर मात्र सामना यावेळेस हवेत जाते चेंडू. बघूया काय घडतंय. नो मॅन्स लाईन मध्ये 3 खेळाडूंच्या मध्ये दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि आता मात्र हरेश शेवटच्या चेंडूवर एक चौकार. इनगाव संघासाठी कंपल्सरी चेज. निश्चितच इथून पुढे सामना काय रोमांचक फक्त- वळणावर आलाय. फक्त चौकार किंवा षटकार आता इनगाव संघाला वाचवू शकेल. निश्चितच 1 चेंडू 4 धावा. इथे मात्र आता मात्र सामना रोमांचक वळणावर, दोन्हीकडे उत्कंठ वाढली आहे. कोण जिंकणार सामना? आता मात्र सामना 50-50. नक्कीच बघा एका चेंडूवर 4 म्हटलं तर कठीण पण नाही आणि म्हटलं तर खूप कठीण आहे. काहीच सांगू शकत नाही. अनसर्टिनिटी, टोटल केऑस मैदानावर. निश्चितच शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना आलाय आणि एका चेंडूवर 4 धावांची गरज. आता मात्र दबाव यशवर आणि गोलंदाजावर सुद्धा तितकाच दबाव. इथून मात्र पुढे कोण जिंकणार, कोण जाणार क्वालिफायच्या मॅच मध्ये? आणि हा एका बॉल. इथे मात्र चौकार जातोय. सामना विजय होतोय. सिद्धिविनायक इनगाव संघ. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचे कौतुक.
यापुढील फेरीतील सामना